हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, आज आपण ना अगदी मस्त चविष्ट आणि झटपट आणि महत्त्वाचं म्हणजे कमी साहित्यात होणारी पालकाची पातळ भाजी बघणार आहोत। पालकाच्या पातळ भाजीसाठी ना आपण एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे, त्यात पाणी उकळायला ठेवलेलं आहे। छान उकळी आली आता त्यात 3 ते 4 मिरच्या अख्ख्या अशा टाकून घेऊया। त्यात आता आपण आहे ना पालक टाकून घेऊयात। मी काय केलंय की पालकाची एक पूर्ण गड्डी घेतली आहे आणि जरा मोठा चिरला आणि छानपैकी धुवून घेतलेला आहे। आता आपण सगळा पालक ह्याच्यात टाकून घेतलेला आहे। छानपैकी आता गॅस मोठाच ठेवलेला आहे मी। मस्तपैकी एक 5 ते 7 मिनिटं आपण ह्याला उकळी काढून घेऊया। आता पालक हिरवा राहण्यासाठी आपण काय करायचंय, ही पहिली टिप आहे की मस्तपैकी पाणी पहिलं उकळून द्यायचंय आणि त्यात नंतर आहे ना काय करायचं, मोठ्या फ्लेमवरच आहे ना मस्त आपण छान उकळी काढून 5 ते 7 मिनिटं मस्त शिजू द्यायचंय। ते पण पूर्ण शिजवायचं नाहीये, अगदी 70 ते 80% आपल्याला शिजवायचं आहे। आता 5 ते 6 मिनिटं आपण छानपैकी पालक उकडून घेतलेला आहे। आता काय करायचं की अशी मोठी ना जाळी घ्यायची आणि पाणी छानपैकी याचं निथळून काढून आहे ना दुसरं एक जे पातेलं आहे त्याच्यात गार पाणी घ्यायचंय आणि त्यात हा पालक काढायचा आहे। ही आहे महत्वाची टिप, म्हणजे परफेक्ट मस्तपैकी ना फ्रेश ग्रीन कलर पालकाचा राहतो यासाठी। आपण पालक सगळ्यांना ना गार पाण्यात काढून घेतलेला आहे। आता एक 10 ते 15 मिनिटं आपण ह्याला पूर्ण गार होऊन देऊया। आपण गार पाण्यात जो गरम जो पालक होता तो काढून घेतलेला सगळा गार झालाय। आता आपण काय करायचंय की ह्याच्यातलं पाणी सुद्धा आपण काढून घ्यायचंय आणि हे सगळं मिक्सरमध्ये ट्रान्सफर करायचंय। पालक सगळं आपण आहे ना मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे। त्यात आता 2 ते 3 चमचे आपण डाळीचं पीठ टाकूया, जेणेकरून आपली भाजी मिळून येईल। आपण आता ना मिक्सरमध्ये छानपैकी आहे ना ह्याची पेस्ट तयार करून घेऊ। ह्याच्यात ना पाण्याची काही आवश्यकता नाही, कारण पाण्याची कन्सिस्टन्सी आहे पालकामध्ये। आपण पालक मस्तपैकी आहे ना त्याची पेस्ट करून घेतलेली आहे। आता आपण भाजी फोडणीला देऊयात। आता आपण आहे ना फोडणीसाठी कढईत आहे ना 1 पळी तेल टाकलंय, त्यात आपण 1 चमचा मोहरी टाकून घेऊया। त्यात आता आपण 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या अशा बारीक चिरून टाकल्यात। ते छानपैकी आता आपण लालसर करून घेऊया। लसूण टाकल्यावर ना आपण सतत असं आहे ना हलवत राहायचं, म्हणजे काय होतं की लसूण एकसारखा असा छान लाल होतो। लसूण आपला छानपैकी असा लाल झालेला आहे, खमंग तळला गेलाय। त्यात आता पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, लाल सुक्या मिरच्या अगदी 3 ते 4 तुकडे टाकलेत आपण आणि आता आपण मिक्स करून घेऊया। आता आपण मिक्सरमध्ये जे पालक आणि डाळीचं पीठ हे एकत्र करून घेतलं होतं ते टाकून घेऊया। आता आपण त्यात ना थोडं पाणी टाकून घेऊयात। मी एक अर्धा ते पाऊण ग्लास पाणी आपण मिक्सरमधनं मी फिरवून टाकलंय, म्हणजे काय होतं की मिक्सरमधली जे पालक आहे तो वाया जात नाही यासाठी। त्यात आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया। आता ह्याच्यात ना आपण मी मीडियम कन्सिस्टन्सीची ही भाजी ठेवलेली आहे। जर तुम्हाला आहे ना पोळी किंवा भाकरी बरोबर खायची असेल तर तुम्ही थोडीशी घट्टसर ठेवली तरी चालेल। जर भाताबरोबर खायची असेल तर त्याप्रमाणे तुम्ही थोडीशी पातळ करू शकता। आता आपण या भाजीला छानपैकी उकळी काढून घेऊया। आपल्या भाजीला मस्तपैकी आहे ना उकळी आलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय अगदी मस्त फ्रेश ग्रीन कलर पण आलाय। आता आपण ही भाजी सर्व करून घेऊया। तर फ्रेंड्स, मस्त अशी वेगळ्या पद्धतीची पालकाची पातळ भाजी तयार आहे आणि आपण ती सर्व करून घेतली आहे। तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजच्या भाजीची रेसिपी? आहे ना मस्त आणि झटपट आणि हो चविष्ट सुद्धा लागते। त्यातला जो लसूण टाकलेला आहे त्याचा फ्लेवर खूप सुंदर लागतो। आता बऱ्याच वेळा काय होतं, रात्री आपण भात करतो युजुअली, तर भातासाठी आपण वरण किंवा आमटी करतोच, पण हा प्रकार सुद्धा तुम्ही एक दिवस नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी। थँक्यू।